दर्पण न्यूज। टक्केवारी ठरत नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांची विकास कामांची टेंडर ओपनिंग कार्यक्रम खोळंबला। हुपरी नगर परिषदला कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे, पण टक्केवारी ठरत नसल्यामुळे टेंडर ओपन करण्यास टाळाटाळ होत आहे। काही महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपयांची विकास कामाची टेंडर प्रक्रिया पार पडली आहे, तरी टेंडर ओपन करण्यात आले नाही, कारण टेंडर क्रॉस झाल्यामुळे आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळेल की नाही या भीतीपोटी टेंडर ओपन करण्यास विलंब करण्यात येत आहे। कमिशन मिळण्याच्या हव्यासापोटी नगर अभियंता, कंत्राटी कर्मचारी यांच्या संगनमताने अनेक कामे पार पडली आहेत। यांनी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसताना प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अनेक कामे हातोहात मार्गी लावली आहेत, पण टेंडर ओपन करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांचे किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन टेंडर ओपन प्रक्रिया सहज पार पाडता आली असती, पण टक्केवारी ठरत नसल्यामुळे व आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळेल का नाही या भीतीपोटी टेंडर ओपन करण्यास टाळाटाळ केली जात आहे। यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या अधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे कुरण करून ठेवले आहे। वर कमाई मिळत नाही तोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत। नगर अभियंता तर कुठल्याच साईटवर व्हिजिट देण्यासाठी जात नाही। कंत्राटी कर्मचारी हा सर्व कामे हाताळत असल्यामुळे नगर परिषदेची अवस्था आंधळत दडते आणि कुत्रपीठ खाते अशी झाली आहे। टेंडर ओपन करू नये यासाठी दबाव तंत्रांचा वापर चालू आहे। सदर टेंडर प्रक्रिया रिटेंडर करण्यासाठी किंवा ओपन झाल्यानंतर कामे आपल्या मर्जीतील ठेकेदाराला वाटून घेण्यासाठी मॅनेज प्रक्रिया चालू झाली आहे। त्यामुळे टेंडर ओपन करण्यास विलंब होत असल्याची चर्चा नगर परिषद कार्यालयामध्ये चालू आहे। या भ्रष्ट प्रशासन प्रक्रियेला वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे व टक्केवारीमुळे शासनाचे व गावाचे नुकसान होण्यापासून टाळावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.